शेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वरखेड ग्रामपंचायत हद्दीतील श्रीकृष्ण शिरसाट यांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत 2018 मध्ये घरकुल मिळालेले आहे। त्या घरकुलाचा पहिला हप्ता 25,000 रुपये हा लाभार्थी श्रीकृष्ण शिरसाट यांना मिळाला। परंतु घरकुलाचे बांधकाम पूर्ण झालेले असून सुद्धा अद्यापपर्यंत लाभार्थी शिरसाट यांना अद्याप बाकीचे पैसे मिळालेले नाहीत। घरकुलाचे बाकीचे हप्ते मिळावे यासाठी श्रीकृष्ण शिरसाट हे मागील 4 वर्षापासून शेगाव पंचायत समितीत चक्रा मारत आहेत, मात्र त्यांना लाभ मिळाला नाही। त्यामुळे लाभार्थी श्रीकृष्ण शिरसाट यांनी शेगाव पंचायत समिती समोर 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकर, शेगाव। माझं 2018 साली घरकुल मंजूर झालं तेव्हा मला 25,000 रुपयाचा सुद्धा चेक मिळाला। परंतु माझ्या गावात सौ अर्चना केशव हिंगणे व केशव भांदा हिंगणे व ग्रामसेवक यांनी जातीवादामुळे माझं घर पेंटिंगमध्ये पाडलं व मी एकटा नसून माझ्या पाठीमागं माझे 7 घरकुलवाले हे बी माझ्या बौद्ध समाजाचे असल्याकारणाने त्यांनी सुद्धा आमच्या सर्वांचे घर पेंटिंगमध्ये पाडले। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं तहसीलीसमोर आमोपोषण करण्यास बसले आहोत। मिळतं आम्हाला न्याय देण्यात यावा, नाहीतर आम्ही मरेपर्यंत आमोपोषण करू। याची सर्व जबाबदारी कर्मचारी व सर्व प्रशासनावर राहील। जय भीम। माझं नाव सौ अर्चना रामकृष्ण शिरसाट आहे, राहणार वरखेड आणि माझं घरकुल 2018 पासून येत आहे। 5 वर्ष झाले घरकुला यायला आणि एक सेफ्टी सुद्धा टाकली त्यांनी। तो तेव्हापासून त्यांनी आम्हाला जागाही आखून दिली नाही, काहीच दिली नाही। तेव्हापासून आम्ही घरकुल बांधलं पण नाही, काहीच केलेलं नाही आहे। त्यांनी आम्हाला घरकुल द्यावं ही आमची विनंती आहे। जोपर्यंत आम्हाला घरकुल देत नाही तोपर्यंत मी मुलं बाळं आम्ही सर्व घर संसार इथं सोडून आम्ही इथं बसलेला आहोत, उपोषण मांडलेला